जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय राधा माधवा, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते, गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण। आपण 9वा श्लोक तो उर्वरित भाग घेतलेला होता. तर त्या 9व्या श्लोकामध्ये ज्या क्वालिटीज भगवानांबद्दल सांगितल्या आहे की अ, कृष्ण भगवान हे सर्व जाणतात. नंतर ते कसे आद्य पुरातन आहेत, ते सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करतात. ते सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्ट किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट म्हणण्यापेक्षा आय डोंट नो म्हणजे त्याला काय म्हणायला पाहिजे, पण सूक्ष्मातला सूक्ष्म ॲज वेल ॲज मोठ्यातलं मोठं असं सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे.
ते भौतिक जगाचे ॲज वेल ॲज आध्यात्मिक जगाचे क्रिएटर आहे. आणि लास्ट क्लासमध्ये अचिंत्यबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं होतं की अचिंत्य ही क्वालिटी अशी आहे की जे बेसिकली तुम्हाला जर या सगळ्या क्वालिटीद्वारे कृष्णाला तुम्ही समजू शकले तरच कृष्ण हा अचिंत्य बनू शकत नाही आपल्याकरता. म्हणजे बेसिकली कृष्णाचं सगळं ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. अदरवाईज वी लिव्ह इन दिस, म्हणजे भौतिक जगात आपण राहतो, त्यामुळे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे भगवानांची क्वालिटी किंवा भगवानांचं ज्ञान आणि नॉलेज. तर ते जर आपल्याला कळालं, त्यांच्या लीला कळाल्या, त्यांचं ज्ञान कळालं, त्यांचं तरच आपण त्यांना जाणू शकतो. आतापर्यंत अगोदरच्या श्लोकामध्ये कसे श्रीकृष्ण भगवान हे परमपुरुष आहे आणि त्यांना आपण सरेंडर केलं पाहिजे असं आपण केलेलं होतं. पण सरेंडर का करायचं? कारण कोणाच्या मनात ही, सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात, जो आध्यात्मिक मार्गावर कदाचित नाहीये, त्याच्या मनात ही शंका येऊ शकते की अशा काय क्वालिटी तर मी कृष्ण भगवानांना सरेंडर करायचं किंवा कृष्ण भगवानच परमपुरुष आहे. तर ते या श्लोकामध्ये खूप तीव्रतेने पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे की कृष्ण भगवानच सगळ्या गोष्टीचे कर्ता धर्ता आहेत आणि हेच सत्य आहे. आणि हे तत्वज्ञान किंवा अ, या तत्वाचं जर तुम्हाला ज्ञान झालं तरच आपण कृष्ण भगवानांच्या भक्ती मार्गाला किंवा त्याच्या जवळ जाऊ शकतो. बेसिकली असं खूप मी छान. म्हणेल प्रभू. खूप छान. व्हेरी नाईस. आणि काय अभिनीर प्रभू वगैरे कोणाला अजून काय पॉइंट ऍड करायचं? प्रभूजी, माताजींनी तर सर्व कव्हर केलं. मी फक्त त्यांचे गुण, आपण जे म्हणजे आपल्या व्याख्येनुसार त्यांनी जे दिल्याप्रमाणे, की सर्वस्य धातारम अचिंत्य, अचिंत्य रूपम रूपम आणि आदित्य वर्णम आणि तमसा परस्तास्त. म्हणजे असे आपण जे रूप, जे माताजीने सांगितले त्यांचे गुण त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेले. फक्त एक ते अचिंत्य भेदाभेद जे चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितले त्याच्याबद्दल जरा थोडंसं परत एकदा सांगाल तर बरं होईल. ओके, आपण ते तसं डिटेलमध्ये कव्हर केलेलं नव्हतंच एनिवे. ते थोडंसं ना कॉम्प्लेक्स आहे आणि जरा ह्या इनिशियल बिगिनर स्टेजेसमध्ये ते थोडं डिफिकल्ट आहे. पण म्हणजे अतिशय ह्याच्यामध्ये सांगतं की तो सगळं जे भौतिक आहे ते पण कृष्णामध्ये समावलेलं आहे, पण कृष्ण कशातही नाही आहे. हां, की जे काही आहे सगळे अवतार वगैरे ते पण सगळे कृष्णच आहे, पण कृष्ण तो नाही आहे. हे अशा प्रकारे म्हणजे एक आहे भेद आणि अभेद, अचिंत्य भेदाभेद तत्व, म्हणजे भेद आणि अभेद म्हणजे एकच आहे आणि एक नाहीये पण, हे असं ते तत्व आहे ते. त्यामुळे आणि ह्याचं अगदी छोटंसं एक्झाम्पल झालं तर आता तुमच्या समोर समजा माती आणली आणि तुमच्या समोर एक मडकं आणलं, तर तुम्ही जर तुम्हाला कोणी विचारलं की ही माती आणि हे मडकं सेम आहे का, तर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, माती माती आहे, मडकं मडकं आहे, माती आणि मडकं सेम नाहीये. राईट? पण मडकं हे मातीपासून बनलेलं आहे. तर त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हे जे मडकं आहे आज ना उद्या ना परवा कधीतरी ते फुटणार. ते फुटल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे होणार, ते तुकडे छोटे छोटे तुकडे कधी ना कधीतरी ते रगडले जाणार आणि त्याची परत माती बनणार आणि ती माती एकच होणार. मग त्यावेळी तुम्हाला विचारलं की आता हे सेम आहे का, तर तुम्ही हो बोलाल. पण त्याच्यात सुद्धा बघितलं तर त्याच्या मातीमध्ये काही कण मातीचे असे आहेत की ते मडक्यातनं आलेले आहेत, ते म्हणजे मडक्यात गेलेले आणि ते मडक्याच्या मधनं आलेले आहेत. तुम्ही त्या कणांना सेपरेट केलं तर तुम्ही परत बोलाल की ते वेगळं आहे म्हणून. त्यामुळे एक असून सुद्धा वेगळं आहे आणि वेगळं असून सुद्धा एक आहे. हे ते प्रिन्सिपल झालं त्या 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 तत्वाचं. इट इज नॉट सो सिम्पल टू अंडरस्टँड ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. त्यामुळे तुम्ही त्या डिटेलमध्ये गेलो नाही आता आम्ही. हरे कृष्ण. तर आपण आता कोणाला काही प्रश्न आहे? कळतंय हे सगळं? 8वा अध्याय कॉम्प्लेक्स वाटतोय का नाही? सिम्पल आहे, काही मोठी गोष्ट नाहीये? बर, ठीक आहे. हा प्रभूजी, मी फक्त एवढंच बोलतो, हे 10 गुण आय थिंक हे समजणं भरपूर गरजेचं आहे आणि हे तत्वता समजणं खूप गरजेचं आहे. कारण का हे जर समजले तर आपल्याला भगवंत समजू शकतं जसं त्यांनी दिलेलं आहे. बरोबर, बरोबर.
आणि बघा ना, तुम्ही किती हे झालं 7व्या अध्यायामध्ये 8व्या 9व्या 10व्या 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी ह्या 4 श्लोकांमध्ये स्वतःबद्दल काहीतरी सांगितलं, क्वालिटीज बद्दल. हा. पण त्यानंतर आता पहिल्यांदा तो सांगतोय. आणि हे सांगण्याचं त्याचं मेन कारण म्हणजे की ह्या क्वालिटीजद्वारे आपण कृष्णाचं स्मरण करू शकतो. जसं मागे सांगितलं त्याप्रमाणे की जर का एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहितीच नसेल, तर त्याला त्याच्याबद्दल जर चिंतन करायचं असेल तर तेवढं सोपं नाही आहे ते. पण जर का त्याच्याबद्दल आपल्याला चांगल्या क्वालिटीज आपल्याला कळल्या, तर आपण त्याच्याबद्दल स्मरण करू शकतो आपण. तर म्हणून इथे कृष्ण आपल्याला त्याच्याबद्दल सांगतोय असं. सीमा माताजी, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. नाही म्हणजे खूप ब्युटिफुली कसं स्टेप बाय स्टेप भगवान आपल्याला नेक्स्ट स्टेपवर नेत आहे हेच प्रत्येक श्लोकामध्ये जाणवतं प्रभूजी. बर एवढंच मी म्हणेन. बर. अजून कोणाला काही प्रश्न वगैरे आहे? 10वा श्लोक बघूया 8व्या अध्यायाचा. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. अनुवाद. हरे कृष्ण. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामद सामर्थ्याद्वारे सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अगदी संक्षिप्त रूपामध्ये, तर मृत्यूच्या वेळी भक्ती योग ह्याबद्दल आता कृष्ण आता सांगायला चालू करतोय. तर त्याचं हे सांगण्याचं कारण काय होतं, तर त्यांनी जो योगी सक्सेसफुल झालेला आहे परमात्मा प्राप्तीमध्ये, 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे 32व्या श्लोकात 32व्या श्लोकापर्यंत सांगितल्याप्रमाणे, तर आता अशा योग्याचं परमात्म्यापासून भगवंताकडेची जर्नी आहे ती कशी होऊ शकते त्याबद्दल कृष्ण आता सांगतो इकडे. त्यामुळे ज्या व्यक्तीने अष्टांग योग केलेला इतकी आयुष्यभर, त्याला भक्ती योगापर्यंत कसं आणता येईल आणि तो कृष्णाची प्राप्ती कशी करू शकतो त्याबद्दल कृष्ण सांगतो इकडे. तर म्हणून आधीच्या 2 श्लोकांमध्ये त्यांनी स्मरणबद्दल सांगितलं आणि क्वालिटीज बद्दल सांगितलं. आता इथे मृत्यूच्या वेळी तो कसं प्रॅक्टिस करू शकतो आणि म्हणजे मृत्यू येईपर्यंत आणि मृत्यूच्या समयी काय करू शकतो ते तो सांगतोय कृष्ण इथे. तर इथे त्यांनी जो योग केलेला आहे त्या योगाद्वारे परत तो भगवंतांना कसा प्राप्त करू शकतो, परम दिव्य परम पुरुष आहे, त्याची ही प्रक्रिया इथे कृष्ण स्पष्ट करतोय. तर पहिलं काय, प्रयाण काले म्हणजे मृत्यूच्या समयी मनसा चलेना, अचल झालं नाही पाहिजे मन. मन कधी अचल होतं आपलं, जेव्हा आपल्याला भौतिक गोष्टींचा विचार जास्ती येतो मनामध्ये, भौतिक गोष्टींची आसक्ती निर्माण होते आपल्या मनामध्ये, त्यावेळी आपलं मन बिचल बिचल होतं. म्हणजे काय होतं की आपलं म्हणजे जे आध्यात्मिक ध्येय आहे त्याच्यापासून मन लांब पळतं, इकडे तिकडे ढळतं. ठीक आहे. तर तसं नाही व्हायला पाहिजे. मनसा अचलेन म्हणजे अचल राहायला पाहिजे मन. हा भक्त्या युक्तो म्हणजे भक्तीमध्ये निमग्न झालं पाहिजे, कृष्णाचं स्मरण कॉन्स्टंटली व्हायला पाहिजे. हं? आणि योग बलेना आपली जी योगिक शक्ती आहे, ज्याद्वारे म्हणजे आतापर्यंत आपण तपस्या केलेली आहे, त्याच्यामध्ये त्या त्या शक्तीद्वारे आपण आपली भक्ती कंटिन्यू केली पाहिजे. प्राणमावेश्य सम्यक, प्राणवायू असतो. तर मृत्यूच्या समयी काय असतं, आपल्या आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू असतात. तुम्ही हा कधी मंत्र ऐकला असेल, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा वगैरे. तसं प्राणवायू पण एक असतो. हे 4-5 प्रकारचे वायूमध्ये एक प्राणवायू असतो. तो जो प्राणवायू असतो तो मृत्यूच्या समयी
प्राणवायू आत्म्याला आणि ह्या बाकीच्या सटल बॉडी जे म्हणतो त्यांना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. तर ह्या प्राणवायूला भ्रुवोरमध्ये आपल्या दोन जे भुवया असतात त्यांच्यामध्ये हा जो भाग आहे ना इथे, त्याच्यामध्ये केंद्रित करायचा. आणि असं केल्याने साधकाला म्हणजे जो भक्त असतो त्याला भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे घेऊन दिव्य अवस्था प्राप्त करू शकतो आपण. आता आता आपण 5-6 जण आहोत त्या क्लासमध्ये. कोण आहे जो ऍक्च्युली असं करू शकतो? कोणी नाहीये ना? मला माहिती आहे ते, म्हणजे मी वेट नाही केलं तुमच्या उत्तराकरता. तर आपल्याला हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे आता. आपल्याला तर मनसा चलेना ही जी पहिली स्टेज आहे त्याला सुद्धा आपण पार नाही करू शकत. आपलं मन कॉन्स्टंटली चलबिचलच झालेलं असतं त्याचं. तर ते पुढच्या ज्या गोष्टी आहेत, प्राणवायू आहे हेच माहिती नसतं लोकांना. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून त्यांना हे वेगळे वेगळे जे चक्र असतात, आज्ञाचक्र, मूलाधार चक्र, सहस्रार चक्र वगैरे, त्यांना वरती आणणं आणि भ्रुवरमध्ये केंद्रित करणं हे इम्पॉसिबल आहे आपल्यासारख्या व्यक्तीला. ना थेरेटिकल नॉलेज आहे ना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे आपल्याला. तर म्हणून इकडे जसं 6व्या अध्यायामध्ये कृष्णाने पूर्ण अष्टांग योग सांगितलेला आपल्याला 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत, आणि तिकडे तरी सांगितलेलं की हे सगळं तेवढं सिंपल नाहीये. अर्जुन पण बोललेला सिंपल नाहीये. तर म्हणून त्यांनी भक्तियोग सांगायला चालू केला. तर जसं तिकडे त्यांनी केलं तसंच 8व्या अध्यायामध्ये पण आता तो तेच करतोय. 9व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत, 8व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत त्यांनी अशा अष्टांग योगीबद्दल सांगितलंय. तो सक्सेसफुल झालाय. त्यामुळे जर का परत तो हे सांगतोय तर असे चुकीची धारणा कोणाची तरी होऊ शकते की बाबा तरी सुद्धा भक्तियोग एवढा सांगितलाय तरी सुद्धा कृष्ण व्यक्तीला परत अष्टांग योगाकडे घेऊन चाललाय. तो ते करत नाहीये. आणि ते कन्फर्म तो कधी करतो? 14व्या श्लोकामध्ये करतो. हे संपूर्ण हा प्रकार सांगून झाल्यानंतर 14व्या श्लोकात कृष्ण बोलतो, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. मिनिंग आतापर्यंत मी तुला जे सांगितलं हा जो अष्टांग योगाचा प्रकार त्यापेक्षा सुलभ असा हा भक्तियोगाचा मार्ग आहे म्हणून. त्यामुळे इकडे हे कृष्ण सांगतोय आणि आपल्याला ते जमत नाही करायला, त्याच्यामुळे आपल्याला काही असं वाईट वाटायची गरज नाहीये. तर ही जी भक्ती जी कृष्णाने आता सांगितलेली आहे, जे जे क्वालिटीबद्दल सांगतोय, हे प्रोसेस सांगतोय, ह्याला योग मिश्र भक्ती म्हणतात. ओके. योग मिश्र भक्ती म्हणजे काय? तर हा जो योगाचा प्रकार सांगितला अष्टांग योग, त्याद्वारे व्यक्ती परमात्म्याची प्राप्ती करायचा प्रयत्न करतो आणि मोक्ष मिळवायची प्राप्ती करतो. त्यामुळे मोक्ष हा सुद्धा एक आपलं एक उद्दिष्ट असते त्या व्यक्तीचे. म्हणजे ह्या भौतिक जगाच्या पलीकडे मला जायचंय आणि मला मोक्षाची प्राप्ती करायची आहे. तर हे उद्दिष्ट ठेवून जेव्हा कार्य केलं जातं तर त्याला 100% प्युअर असं कार्य म्हणता येत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा सेल्फिशनेस असतो. जर तुकाराम महाराजांना विचारलं किंवा आपले एवढे सगळे मोठे संत झाले की बाबा तुम्हाला जर एक शरीर दिलं भगवंतांनी आणि इथे तुम्हाला सेवा करायला सांगितली, तर तुम्हाला ते आवडेल का तुम्हाला मोक्ष हवा आहे? तर सगळेच्या सगळे संत बोलतील नाही, मला भगवंतांची सेवा करायला जास्ती आवडेल. मग त्याच्याकरता मला त्यांनी पृथ्वीवरती ठेवो किंवा स्वर्गात ठेवो किंवा ब्रह्मलोकावर ठेवो किंवा पाताळात पाठवो, त्यांनी काही फरक पडत नाही. ज्या पण लोकी ठिकाणी मला तो ठेवतोय तिकडे मला भगवंतांची जर सेवा करायला मिळत असेल तर ते जास्ती चांगलं आहे. तर ही झाली पूर्ण शुद्ध भक्ती, ज्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं मिश्रण होतं तर ती ओरिजिनल गोष्ट कधी शुद्ध राहत नाही. तर जेव्हा इथे मोक्षाची प्राप्ती हे उद्दिष्ट बनतं तर त्यावेळी भक्ती शुद्ध राहत नाही. म्हणून ह्या भक्तीला योग मिश्र भक्ती असं म्हटलं गेलंय. मोक्षाची आकांक्षा
आणि भक्ती सेवा दोन्ही एकत्र करणं म्हणजे योगमिश्र भक्ती झाली. हं. तर हे सुद्धा वाईट नाही आहे. तर आपण मागे म्हटल्याप्रमाणे गुड बॅड, बॅड गुड आणि एक्सलंट मधलं हे गुड आहे. हे मिनिंग एखाद्या व्यक्तीला अ, भौतिक जगात राहून भौतिक जगाचा आनंद घेण्याची इच्छा असली तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये जी व्यक्ती मोक्षाकरता प्रयत्न करते ती व्यक्ती जास्ती चांगली आहे. पण त्या मोक्षप्राप्ती करणाऱ्या व्यक्तीच्या पेक्षा शुद्ध भक्त नेहमीच जास्ती चांगला. हं. तर परम ध्येय आपलं काय असलं पाहिजे? कृष्णाचं स्मरण असलं पाहिजे. हं. नंतर आपलं हे जे वेगळे वेगळे प्राण किंवा वेगळे वेगळे वायू किंवा वेगळे वेगळे चक्र ह्यांच्या नियंत्रण करण्याच्या उद्दिष्टाने जर का आपण योग पद्धती अवलंबल्या तर त्याचं हेतू जर का कृष्णाची प्राप्ती नसेल तर ते एक लेवल खालीच असतं ते. ह्या सगळ्यांचा शेवटचा हेतू कृष्णाचं स्मरण करणं, कृष्णाचं प्राप्ती करणं हा असला पाहिजे. अदरवाईज मग काय होतं की 98-97% मार्क मिळाले आणि 1-2 मार्कांकरता ॲडमिशन मिळाली नाही, हे अशा प्रकारचं मग ते स्टेज होऊन जाते. त्यापेक्षा नेहमी 100% प्रयत्न करायचा, विच इज कृष्णाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं जर का करत राहिली व्यक्ती तर मग कृष्णाचं स्मरण शेवटच्या मोमेंटला होईलच होईल, ह्याच्यात काही म्हणजे काही वादच नाहीये त्याच्यामध्ये. तर आपण ह्याबद्दल बोललो की ह्या श्लोकाचं सार काय आहे मध्ये. तर हे जेव्हा आपण अशा प्रकारे जेव्हा सराव करत राहतो त्यावेळी ग्रॅज्युअली एक मॅच्युरिटी, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी, आध्यात्मिक परिपक्वता येते तिकडे. त्याच्यामुळे काय होतं की मनाची स्थिरता वाढत जाते. आधी 10 गोष्टींमध्ये मन चलबिचल व्हायचं, आता फक्त 5-7 गोष्टींमध्ये होतंय. मग हळूहळू ते 2-3 गोष्टीवरती येईल आणि हळूहळू ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल ते. मग त्यावेळी असं वाटेल की बाबा नाही, कृष्णाव्यतिरिक्त काही नाही. मग भक्तीमध्ये निमग्न व्हायला मग आपल्याला तेवढे कठीण परिस्थिती निर्माण नाही होत. ओके. तर इकडे 6व्या अध्यायामध्ये सुद्धा असा सिमिलर कृष्णाने मेसेज दिला होता. पण अर्जुनानी काय सांगितलं तेव्हा की अ, हे मन असं स्थिर होणं शक्य नाहीये, कारण मन स्वाभाविकपणे अस्थिर असतं. आणि कृष्ण त्याला बोलतो हो बरोबर आहे, पण अभ्यास आणि वैराग्य ह्यांच्याद्वारे तुम्ही ते करू शकता तुम्ही. ओके. आणि कृष्ण नंतर शेवटी काय बोलतो की हे सगळं जे आहे अष्टांग योगाचं जे पण काय सांगितलं ते शेवटी भक्ती योगाकडेच व्यक्तीला घेऊन जातो. त्यामुळे काय होतंय की जेव्हा कृष्ण जेव्हा जीवनाचा अंतिम हेतू सांगतो की बाबा मृत्यूच्या समयी माझं स्मरण झालं पाहिजे, तर त्यावेळी आपल्याला मग कळून येतं की हे सगळे जे प्रकार होते, अष्टांग योग असो किंवा कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, जे काही असो ते, ह्यांचं शेवटचं उद्दिष्ट जर बघितलं तर ते कृष्णाची प्राप्तीच आहे ती. फक्त काय असतं की एक एक विद्यार्थी कसा असतो, आधी शाळेत जेव्हा शिकतो त्यावेळी त्याला एका लेवलचं नॉलेज असतं. जेव्हा तो कॉलेजमध्ये जातो त्यावेळी एक थोडं अजून नॉलेज वाढतं. जेव्हा तो युनिव्हर्सिटीला जातो, मास्टर्सला जातो, त्यावेळी अजून एक लेवलचं नॉलेज वाढतं. जेव्हा तो PhD करतो त्यावेळी अजून नॉलेज वाढतं. तर ज्या व्यक्तीला म्हणजे संपूर्ण त्या एंड स्टेजपर्यंत पोचला नाहीये, त्याला हे माहीत नसतं की हे जे मी करतोय ह्यातनं मला कृष्णाची प्राप्ती करणं हा माझा अंतिम हेतू आहे म्हणून. तर पण जेव्हा अष्टांग योगी जेव्हा परमात्म्याची प्राप्ती करतो, ओके, तर तो त्या अंतिम स्टेजला पोचल्यानंतर त्याला कळतं की शेवटी मला फायनली कृष्णाची प्राप्ती करणं हाच माझा हेतू होता, म्हणजे असला पाहिजे होता. पण ते मला माहिती नसल्यामुळे मी इंटरमिजिएट हेतूची प्राप्ती केली मी म्हणून. तर
कृष्ण इथे भलेही त्या व्यक्तीला माहिती नाहीये, पण कृष्णाने त्या व्यक्तीचा सुद्धा हात धरलेला आहे आणि तो त्याला गाईड करतोय हळूहळू त्या मार्गावरती पुढे पुढे आणून अष्टांग योगाद्वारे शेवटी तो भक्तियोगाकडे घेऊनच येतोय कृष्ण त्याला. हम्म. आणि आपण जसं पुढे जाऊ तसं आपण बघू. अ, 11व्या श्लोकात 12व्या श्लोकात कृष्ण काय म्हणतो आणि त्याचं जे कल्मिनेशन म्हणतो ना, ते 13व्या श्लोकात येतं. ते तो बोलतो की हे सगळं जे तुम्ही करताय, ध्यान करताय, ते जर का माझं स्मरण नसेल त्याच्यामध्ये, तर त्याचा उपयोग कमी आहे. म्हणून तो एक माम अनुस्मरण असा शब्द टाकतो तिकडे. व्याहरण माम अनुस्मरण. हं? म्हणजे ओम चॅन्ट करता करता सुद्धा जर का तुम्ही माझं स्मरण केलं, तर तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता म्हणून. तर मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगण्याचं कारण हे एवढंच आहे की तुम्हाला बरेच लोक असे सापडतील, ज्यांना कृष्णाशी काही देणं घेणं नाहीये, पण त्यांना ओम चॅन्ट करायला आवडतं. किंवा कधी कधी असे लोक असतात जे असं मेणबत्ती किंवा दिवा किंवा एखाद्या उजेडाचा स्रोत असतो किंवा म्हणजे सूर्य वगैरे, त्यांच्याकडे असं कॉन्स्टंटली बघायला आवडतं. किंवा काही लोकांना कर्मयोग करायला आवडतं. मानव सेवा ही माधव सेवा वगैरे अशा काहीतरी, अ, खरं बघितलं तर नॉनसेन्स आहे, पण अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून ते कार्य करत असतात. तर भलेही ते आज त्याप्रमाणे करत असतील, पण उद्या जेव्हा त्यांची आध्यात्मिक परिपक्वता वाढेल त्यावेळी त्यांना ते कळून येईल की ह्या सगळ्या गोष्टींचं, बोलतो ना, ऑल रोड्स लीड टू रोम अशा प्रकारचं एक ते सेईंग आहे इंग्लिशमध्ये. तर ते फायनली प्रत्येक जी आध्यात्मिक प्रवाह आहे, तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आज ना उद्या, कधी कधी एका पडावामध्ये, कधी कधी हजारो पडावांनंतर, पण शेवटी ते कृष्णाकडेच पोचतं. कारण काय आहे ह्याच्यामध्ये की वडील जे असतात आपले, ते मुलाला कधी भरकटून देत नाहीत. भलेही मुलगा थोडा वाकडा मार्ग घेईल किंवा लांबचा मार्ग घेईल किंवा पडेल 10 वेळा रस्त्यावरती चालताना, पण शेवटी वडील त्याला त्यांच्यापर्यंत घेऊन येणारच येणार. वडील ते मुलाचा हात कधी सोडणार नाही. त्याप्रमाणे कृष्ण प्रत्येक प्रत्येक आत्म्याचा त्यांनी हात धरलेला आहे. काही लोकांना ते माहीत आहे, काही लोकांना माहीत नाहीये, एवढंच. योग मिश्र भक्तीबद्दल आपण बोललो, त्यामुळे मी आता परत जास्ती डिटेलमध्ये जात नाहीये मी. पण हे जे श्लोक आहेत ते सगळे योग मिश्र भक्ती रिलेटेड आहेत. मिनिंग 100% प्युअर भक्ती नाहीये, पण तरी सुद्धा इट इज बेटर दॅन भौतिक आसक्ती. तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात इकडे. तर ह्या 10व्या श्लोकामध्ये षटचक्र योग नावाची एक गोष्ट असते. ओके, जी अष्टांग योगामध्ये असते. तर त्या योगाबद्दल कृष्ण सांगतोय की भ्रुवोर मध्ये, म्हणजे 2 भुवयांमध्ये प्राणवायू आज्ञाचक्रावरती कसा स्थिर करायचा आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं, आणि नंतर ओमचा जप करत राहायचा कॉन्स्टंटली. आणि त्याच्यामुळे एक आध्यात्मिक परिपक्वता पण येते, मन पण स्थिर होतं आणि एक चांगली आध्यात्मिक शिस्त पण लागते आपल्याला. आणि मग ग्रॅज्युअली काय होतं, मग आपण इंद्रिय तृप्ती जी असते त्याच्यामधनं आपण बाहेर पडत जातो, त्याचा त्याग करतो. म्हणजे भौतिक आसक्ती, इच्छा वगैरे, इंद्रिय तृप्ती वगैरे ह्याच्यातनं आपण बाहेर पडतो. आणि ह्यानी काय होतं, तर आपलं चैतन्य जे असतं ते शुद्ध शुद्ध अजून शुद्ध बनत जातं. ह्याच्यामुळे काय होतं आपलं की आपलं मन व्यवस्थित स्थिर होतं. परमात्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवायला लागते, त्याच्यावरती लक्ष केंद्रित होतं आपलं वगैरे. आणि मग हे सगळ्याची प्रॅक्टिस चांगली झाल्यावरती मग मृत्यूच्या समयी आपण भक्तिपूर्ण भावाने आपण कृष्णाचं स्मरण करू शकतो आपण, आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो. ओके. तर हा जो मार्ग आहे तो योग मिश्र भक्तीपासून अजून पुढे भक्तीवरती घेऊन जातो आपल्याला. आता अचल मन म्हणजे काय, तर अ, आपण जनरली बघतो ना की आपल्याला एखादी गोष्ट आवडलेली असते आणि त्याचा उपभोग आपण घेत असतो.
पण लगेच आपल्याला ती आवडणं बंद होते किंवा कमी होते आणि आपल्याला एखादी दुसरी गोष्ट आवडते. आणि मग थोड्या वेळ त्याचं कन्झम्पशन झाल्यानंतर 4-8 दिवसांनी, 1-2 महिन्यांनी अजून एक नवीन गोष्ट आवडायला लागते. तर हे मन जे असतं हे कॉन्स्टंटली एका भौतिक गोष्टीपासून दुसऱ्या भौतिक गोष्टीकडे कंटिन्युअसली पळतच राहतं ते. म्हणून त्याला अस्थिर, चंचल अशी नावं दिलेली पाहिजेत. तर त्याच्यातली चंचलता काढून टाकणं, त्याला स्थिर बनवणं ही आवश्यकता आहे ह्या प्रोसेसवरती. कारण जर का जोपर्यंत तुमचा भौतिक अ, गोष्टींवरचं लक्षच हटत नाहीये, तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक गोष्टीवरती कधीच तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही तुम्ही. ते एक उदाहरण देतात ना, समजा एक माणूस आहे आणि दोन होड्यांवरती त्यांनी पाय ठेवलेला आहे. एक होडी म्हणजे दोन्ही होडी पाण्यात आहेत आणि एका होडीवरती एक पाय ठेवलाय, दुसऱ्या होडीवरती दुसरा पाय ठेवलाय. तर तसंच एका होडीला तुम्ही भौतिक जगत समजा आणि दुसऱ्या होडीला तुम्ही आध्यात्मिक जगत समजा. तर जेव्हा तुम्ही हे दोन्ही पाय ठेवता तर ना तुम्ही इकडे ना तुम्ही तिकडे असता. त्याच्याकरता काय करावं लागतं? कृष्ण काय बोलतोय की जोपर्यंत तुम्ही त्या भौतिक होडीवरचा पाय पूर्णपणे काढून आध्यात्मिक होडीवरती दोन्ही पाय आणत नाही, तोपर्यंत तुम्ही स्थिर कधी बनूच शकणार नाही. म्हणून आपण जेवढं जेवढं लवकर भौतिक गोष्टींवरची आपली आसक्ती कमी कमी करू, तेवढं तेवढं आपल्याला आध्यात्मिक प्रगती आपली चांगली होऊ शकते आपली. ओके. आणि मग असं केल्यानंतर मग मृत्यूच्या क्षणी आपल्याला हे सगळ्या भौतिक गोष्टींची आसक्ती कमी झाल्यामुळे कृष्णावरती लक्ष केंद्रित करणं पॉसिबल होतं. पण ह्याच्याकरता हे असं नाहीये की मी आज ठरवलं, आज भगवद्गीताचा हा क्लास ऐकला आणि लगेच मी माझी भौतिक गोष्टींवरची लक्ष कमी करणार, हे असं कधी होत नाही. ते ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. शनै शनै रूपरमेध. तर त्याच्याकरता पूर्ण जीवनभर शिस्त लागते, तयारी लागते, शिकावं लागतं आपल्याला व्यवस्थित. बऱ्याच वेळा आपण चुकतो, मग माफी मागून परत चालू करायचं वगैरे. हे प्रकार चालू असतात आणि हे कंटिन्युअसली चालूच राहिले पाहिजेत. दर दर एक प्रत्येक टप्प्याला आपण जेव्हा स्वतःला इव्हॅल्युएट करू, त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे की हो, मी अजून पूर्णपणे शुद्ध झालेलो नाहीये, पण निदान आधीच्या टप्प्याला मी जेवढा होतो त्यापेक्षा जरा 1% मी अजून जास्ती शुद्ध झालोय. असं करत 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 आपण अजूनही शुद्ध होऊ आणि नंतर मग भौतिक गोष्टी आपल्या मनातनं कमी कमी होत जातात. आणि म्हणून कृष्ण इथे बोलतोय की तुम्हाला योगाचं जे बल आहे, त्या बलाचा वापर करून तुम्हाला ह्या मार्गावरती तुम्हाला चालायला जमू शकतं तुम्हाला. त्यामुळेच इकडे कृष्ण बोलतोय भक्त्या युक्त योग बलेन चैव. तर हा जो आपण सराव करतो, आपण म्हणजे योगी, अष्टांग योगी जो सराव करतो, त्याच्यामध्ये भक्ती कमी असते सुरुवातीला. तर कृष्ण बोलतो त्याच्यात तुम्ही भक्तीचा पण समावेश करा तुम्ही. हं. तर म्हणून इकडे हा जो समन्वय जो आहे तो इकडे कृष्ण आणायचा प्रयत्न करतोय की तुम्ही नुसतं अष्टांग योगाद्वारे त्या मार्गावरती पुढे जायचा प्रयत्न करताय आणि भक्तीला इग्नोर करताय, असं होऊन नाही द्यायला पाहिजे तुम्ही. की म्हणजे म्हणून तो बोलते की भक्त्यायुक्त योग बलेन चैव. भक्त्यायुक्त, जर भक्ती नसेल तर ती फक्त अष्टांग योगच झाला. मग मृत्यूच्या समयी कृष्णाला लक्षात ठेवणं तेवढं पॉसिबल नाहीये. मग तुम्हाला मे बी दुसरं काहीतरी लक्षात येईल, परमात्मा लक्षात येईल. परमात्मा लक्षात येणं सुद्धा वाईट नाहीये, पण इट इज नॉट बेस्ट कम्पेअर्ड टू रिमेंबरिंग कृष्ण, असं कृष्ण आपल्याला इकडे शिकवतो इकडे. पण ह्या सगळ्या ह्याच्या प्रकारामध्ये मनाची चंचलता कंट्रोल करणं हे मॅन्डेटरी बनतं. कारण नाहीतर मग तुम्ही ना भौतिक एन्जॉयमेंट घेऊ शकता, ना तुम्ही आध्यात्मिक प्रगती करू शकता. आणि भौतिक एन्जॉयमेंटच घ्यायचं असेल, आध्यात्मिकडे लक्षच द्यायचं नसेल, तर तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरती कधी प्रगती करायला शक्यच नाही होत.
मग तुम्ही हे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रामध्ये तुम्ही कंटिन्युअसली अडकून राहाल तुम्ही. त्यामुळे बऱ्याच वेळा असं लोक बोलतात ना, की अरे हे सगळं काय करताय रे तुम्ही आत्ता, हे भगवद्गीता वाचणं वगैरे, हे सगळं जप करणं, हरिनाम जप करणं वगैरे, हे सगळं आत्ता नाही करायचं. आता तुम्ही चांगलं लग्न करायचं, मुलं बाळ झाली पाहिजेत, तुम्ही चांगलं मोठे मोठे जॉब बघायचे, आणि नंतर मग तुम्ही रिटायर झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. हे जेव्हा लोक म्हणतात त्यावेळी त्यांना असं वाटत असतं की बाबा हा केवढं सोपं आहे, रिटायर झाल्यानंतर 60-65च्या आयूनंतर आपण जेव्हा हे ठरवतो करायला, की बाबा आता मी रिटायर झालोय, आता मी कृष्णाचं ध्यान करणार, तर कृष्ण एवढा एकदम सहजरित्या आपल्याला लक्षात येत नाही. त्याची मनाची एक घडण निर्माण झालेली असते ना, त्या घडणेमुळे कृष्णाचं स्मरण होणं तर दूरची गोष्ट, कृष्णाकडे धावण्यासाठी, कृष्णाकडे चालत जाण्यासाठी, कृष्णाचं कडे भक्तिभावाने बघण्याची आपल्याला इच्छा पण नाही निर्माण होत. त्याला मेंटल कंडिशनिंग आपण म्हणतो. ती कंडिशनिंग एवढी स्ट्रॉंग झालेली असते की बऱ्याच लोकांना देवावरनं विश्वास सुद्धा उडालेला असतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं काय रे आपण हे सगळं करतोय पण खरं काय आहे कोणाला माहिती आहे. जर का त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला पुनर्जन्मावरती विश्वास आहे का, तर कोणी बघितलंय रे पुनर्जन्म, अशी उत्तरं येतात. मग जर का तुम्हाला तेच माहिती नाहीये तर तुम्हाला भगवद्गीतावरती विश्वासच नसणार तुम्हाला. कारण भगवद्गीता सगळं पुनर्जन्माबद्दलच सांगतंय. जर त्याच्याबद्दलच विश्वास नाही तर मग तुम्हाला कृष्णावरती कसा विश्वास असणार. जर का कृष्णावरती विश्वासच नाही तर कृष्णावरची भक्ती तुम्ही कशी करणार. मग जे काय तुम्ही आतापर्यंत 60-65 वर्ष केलं तेच तुम्ही पुढेही करणार तुम्ही. मग तुम्ही रिटायर झाल्यानंतर हे करायचं असं जे बोलताय ते ते कधी शक्यच होणार नाहीये. काही एका लेक्चरमध्ये मी वाचलं, त्या व्यक्तीने खूप छान सांगितलं की तरुण असताना आई वडील सांगतात आपल्याला की कॉलेज करायचं, शिकायचं आधी, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करायचं. कॉलेज संपल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर मग पैसा हवा असतो, लग्न हवं असतं, मुलं होतात, मुलांचं एज्युकेशन वगैरे तिकडे लक्ष जातं. मग जेव्हा एक मिडल एज येतं त्यावेळी असं वाटतं की नाही माझ्याकडे केवढी कामं आहेत, मला करिअरवरती फोकस करायचं आहे वगैरे, आणि त्यामुळे सुद्धा कृष्णाकडे दुर्लक्ष होतं. मग व्हायला येते व्यक्ती, मुलांची लग्न वगैरे होतात, रिटायर झाल्यानंतर आई वडिलांच्या हाती एक खेळणं येतं. म्हणजे नातवंड येतात, आणि मग त्यांच्याकडे लक्ष इतकं जातं की परत मग संसारामध्येच लक्ष राहतं, मग कृष्णाकडे परत लक्ष जात नाही. मग जर का हेच चालणार असेल, मग नातवंड मोठी होणार, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्न होणार, मग मग परत तुम्ही अजून अडकत राहणार. मग तुम्ही कृष्णाकडे ध्यान देणार कधी. म्हणजे हे बोलतं ना की वृद्धापकाळी मी आध्यात्मिक मार्ग स्वीकारेन, ह्या गोष्टींमध्ये काही तथ्य उरतच नाही. कारण तुम्ही भलेही फिजिकल रिटायरमेंट घेतली असेल ऑफिसमधनं, पण तुम्ही मेंटल रिटायरमेंट कधी घेतलीच नाही आहे संसारापासनं, आणि तुमचा फोकस कम्प्लिटली संसारावरती आहे. आणि त्याचं रेफ्युटेशन, त्याचं खंडन इकडे कृष्ण करतो, इकडे की कृष्ण बोलते की तुम्हाला आयुष्यभर हा सराव केला पाहिजे, तरच मला तुम्ही माझं स्मरण करू शकता मृत्यूसमयी तुम्ही. बऱ्याच वेळा जेव्हा आपण सराव करायला चालू करतो त्यावेळी आपल्या काही समज असतात, सोसायटीनी दिलेल्या असतात, आई वडिलांनी शिकवलेल्या असतात, किंवा नातेवाईकांनी शिकवलेल्या असतात, किंवा आपण काही पुस्तकं वगैरे वाचलेले असतात, त्यांच्यामुळे एखादी घडण होते, आपली समज असतात. काही समज बरोबर असतील, काही समज चुकीचे सुद्धा असतात. तर जेव्हा हे चुकीचे समज असतात त्यामुळे काही काही चुकीचे समज आपल्याला कृष्णापासून लांब घेऊन जातात. काही काही समज कृष्णाच्या जवळ घेऊन जातात. तर कृष्ण इथे ह्या ज्या समज आहेत ज्याच्यामुळे आपण कधी कृष्णाकडे चालू शकतो किंवा कधी कृष्णापासून लांब चालत जातो, तर ह्या सगळ्या समजांना दूर करण्याची शक्ती शेवटी कृष्णाकडे आहे.
कृष्ण आपल्याला कृष्ण ठरवतो की आपल्याला काय ज्ञान मिळालं पाहिजे आणि काय नाही मिळालं पाहिजे, ज्याच्यामुळे आपण त्याच्या मार्गावरती चालू शकतो किंवा नाही चालू शकत. हं. तर जेव्हा आपण कृष्णाला निराकार समजतो, त्यावेळी कृष्ण स्वतःला निराकार अशाच पद्धतीने प्रेझेंट करतो आपल्यासमोर तो. जेव्हा आपण त्याला आकार आहे असं समजतो, त्यावेळी आपण कृष्ण पण त्याचप्रमाणे आपल्यासमोर येत होतो. पण ग्रॅज्युअली काय होतं, जसं जसं आपण सराव करत राहतो आणि जसं जसं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, जसं जसं डिवोटीजचं असोसिएशन मिळतं आपल्याला, जसं जसं आपण नामस्मरण करत राहतो, त्या पद्धतीने हे जे चुकीचे समज असतात ते हळूहळू हळूहळू दूर होतात आपले. हां. आणि जेव्हा भक्तांचा सहवास आपल्याला होतो, त्यावेळेला आपल्याला कळून येतं की कृष्णाबद्दल सत्य काय आहे ते. आणि ते जसं जसं आपल्याला कळायला लागतं आणि आज जसे जसे आधीचे चुकीचे समज निघून जातात, त्याप्रमाणे मग नंतर आपली आध्यात्मिक प्रगती होत राहते. हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आता लेट्स से आपलं स्वतःचं एक्झाम्पल घेतलं तर 30, 40, 50 वर्ष जे काही आपलं वय आहे, त्या वयाच्या आत्तापर्यंत आपल्याला सोसायटीने असे बरेच चुकीचे समज दिलेले आहे. त्या चुकीच्या समजांमुळे आपल्याला भगवद्गीता असो किंवा कृष्ण असो किंवा जनरल आध्यात्मिक मार्ग असो, त्याबद्दल काहींना म्हणजे असं निराशाच येते मनामध्ये, की बाबा हे सगळं कशाला करायचं? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करण्यामध्ये काय फायदा आहे वगैरे. हां, हे असे विचार येतात आणि ते विचार मग व्यक्तीला आध्यात्मिक मार्गापासून लांब घेऊन जाते. तर इकडे जेव्हा आपण कृष्णाकडे आपण प्रार्थना करतो, की बाबा नाही, हे सगळ्या विचारांमुळे मला तुझ्यापासून लांब नको नेऊस म्हणून. त्यावेळी मग कृष्ण आपला हात अजूनही घट्ट धरतो आणि आपल्याला मग तो व्यवस्थित त्याच्यापर्यंत त्याच्या मार्गी चालवून त्याच्यापर्यंत घेऊन जातो तो आपल्याला. हं. त्यामुळे हे सगळे जे प्रकार वगैरे जे सगळे कृष्णाने सांगितलेले आहेत ना, की अम, अष्टांग योग असो, कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये जर का कृष्ण जर का मिसिंग असेल ना, तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. हं. हे आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे, की कृष्णा नसेल तर काहीतरी मिसिंग आहे. जर का कृष्ण आहे, तर ह्या सगळ्या मार्गांना काहीतरी सेन्स आहे. नाहीतर नाहीतर आपण कितीही वेगळे-वेगळे प्रयत्न करो, त्याच्यामधनं काहीतरी असं होईलच, की आपण शेवटी कृष्णापासून लांब जाऊ. त्यामुळे आपल्याला हे नेहमी ठेवलं पाहिजे आपण मनात, की आपण किती शुद्ध आहोत आत्ता, किती नाही, किंवा आपला मार्ग किती परफेक्ट आहे आणि किती नाही. ह्या ॲनालिसिसपेक्षा सगळ्यात मोठा ॲनालिसिस म्हणजे मी कृष्णावरती अवलंबून किती आहे. मी कृष्णाला शरण किती जातो आहे. हां, मी किती स्ट्राँगली कृष्णाला रिक्वेस्ट करतोय, की बाबा मला तुझ्यापासून लांब जाऊन नको देऊ. मला तुझं स्मरण झालं पाहिजे. हे जास्ती इम्पॉर्टंट आहे. मग जेव्हा आपण लहान मूल आई-वडिलांना सांगतं ना, "बाबा मला तुमच्या व्यतिरिक्त कोणच नाहीये. मला तुम्हीच माझं प्रोटेक्शन करू शकता." त्यावेळी मग वडील जास्ती चांगल्या रीतीने प्रोटेक्ट करतात. जर का मुलगा असं बोलायला लागला, "नाही, नाही, नाही, मी माझं सगळं स्वतःचं बघून घेईन" वगैरे, तर वडील पण जरा लांब राहून उभे उभे राहून बघत असतात, की काय करतोय, काय नाही. तर मग कधी-कधी मुलगा इकडे-तिकडे पडू शकतो, त्याला लागू शकतं. पण अदरवाईज जर का मुलांनी सांगितलं, "नाही, नाही पप्पा मला प्लीज प्रोटेक्ट करा, मला भीती वाटते" वगैरे, तर वडील जास्ती काळजी घेतात त्याची. त्यामुळे कृष्ण हा या संपूर्ण प्रोसेसमध्ये सेंटर असला पाहिजे. तो त्याच्याशिवाय जर का कोणता मार्ग असेल, तर त्या मार्गाला काही अर्थ नाहीये. आणि ह्या पद्धतीने जर केलं, तर उपैतितम पुरुषम दिव्यम, जसं त्याने सांगितलं, की कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. हं. हे षटचक्र योग बद्दल आहे. मी हे स्किप करतो मी. इट इज ओके. नाही कळलं आपल्याला तरी चालेल. आपण हे 6व्या अध्यायामध्ये आपण बघून घेतलेलं आहे एकदा.
हा जो प्रकार आहे ना, भ्रुवोरमध्ये प्राणमावेश सम्यक कृष्ण बोललाय ना, भुवयांमध्ये जेव्हा हे प्राणवायू स्थिर करायचा, हा, तर हे सुद्धा म्हणजे षटचक्र योग बद्दलच आहे. आणि त्याचं सुद्धा प्रॅक्टिकली जर बघितलं तर हे आपल्यासारख्यांना शक्य नाही आहे आपल्याला. ओके. त्यामुळे आपण हे जरा मी स्किप करतो आत्ता. फक्त एवढंच आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हा पण एक प्रकार आहे. म्हणजे ह्याच्या मागे पण सायन्स आहे, असं नाहीये की हे नॉनसेन्स आहे. आपल्याला वाटतं की हे लोक काय करतात, हिमालयात जातात, नुसते डोळे बंद करून तपस्या करत बसतात, काहीतरी वायफळ करतात वगैरे. तर तसं नाहीये, त्याच्या मागे सायन्स आहे काहीतरी. हम्म. मी हे पण स्किप करतो. आणि फक्त ह्याबद्दल जर आपण बोलूया, पतंजली योगा सूत्र जे आहे ना, त्याच्यामध्ये एक फ्रेज आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध. तुम्ही कधी ऐकलं असेल तर मला आता नाव नाही घेऊन सांगायचं, पण काही लोक आहेत, जेव्हा ती लोक हे करतात, अष्टांग योग करतात किंवा इवन नॉर्मल योगासनं करतात ना, तर त्यावेळी ती लोक हा मंत्र म्हणून म्हणतात, योगश्चित्त वृत्ती निरोध, योगश्चित्त वृत्ती निरोध, त्याचं रिपिटेशन करत राहतात ते. तर आता त्याचा अर्थ काय आहे हे 2 सेकंदामध्ये आपण समजून घेऊया. तर चित्त वृत्ती लिहिलेलं आहे, तर चित्त म्हणजे काय, आपलं मन. ओके. मन आणि चित्त टेक्निकली डिफरंट आहे, पण आत्ता ह्या गोष्टीला समजायला ठीक आहे. तर चित्त जे असतं त्याची वृत्ती काय असते, की त्याला इकडे तिकडे एकसारखं भटकत राहायला आवडत असतं. त्याला इंद्रिया एवढी त्याच्यावरती जबरदस्ती करत असतात की त्याला एका इंद्रिय विषयापासून दुसऱ्यावरती, दुसऱ्यापासून तिसऱ्यावरती, असं कंटिन्युअसली तो जात असतो. त्यामुळे ही त्याची वृत्ती झाली की भौतिक गोष्टींकडे आकर्षित होण्याची आणि आध्यात्मिक गोष्टीपासून लांब जाण्याची ही त्याची वृत्ती झाली. ते झालं चित्तवृत्ती. निरोध म्हणजे काय, की त्याला कंट्रोल करणं, स्टॉप करणं, अवॉइड करणं, त्याला थांबवणं त्याला. तर म्हणजे काय झालं, की चित्तवृत्ती निरोध म्हणजे ही जी चित्ताची, मनाची जी वृत्ती आहे इकडे तिकडे भटकणं भौतिक गोष्टींवरती, त्याला स्टॉप करणं, हे योगाच्या मार्गाने करणं म्हणजे योगश्चित्त वृत्ती निरोध. तो कोणता योग, तर अष्टांग योग, जो पतंजली योगा मुनींनी सांगितलेला. तर योगश्चित्त वृत्ती निरोध मिनिंग असा, योगाची अशी प्रोसेस ज्याच्यामुळे चित्तावृत्ती जी आहे त्याचा निरोध, कंट्रोल होऊ शकतो. ओके. तर ह्या प्रोसेसमुळे काय होतं, मनाची जी अस्थिरता आहे ती कमी कमी होत जाते. मन स्थिर बनत जातं. एक शिस्त येते आपल्यामध्ये, एक आपलं चैतन्य एक चांगल्या लेवलवरती वाढतं. भौतिक गोष्टींवरनं कमी कमी होतं आणि आध्यात्मिक गोष्टींवरती चैतन्य जास्ती स्थिर होतं. भटकणं मनाचं बंद होऊन जातं. आध्यात्मिक जी स्थिती असते त्याच्यावरती लक्ष केंद्रित होतं आपलं. ही झाली अ, ह्या पतंजली योगसूत्राचं फाउंडेशन. पण गंमत काय होते, की कृष्णानी आपण ह्याबद्दल मागे पण बोललेलो, की एका ठिकाणी जाऊ नको असं एखाद्या व्यक्तीला सांगणं आणि दुसऱ्या म्हणजे वाईट ठिकाणी जाऊ नको हे सांगणं, आणि त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी जा हे सांगणं, ह्या दोन्हींमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे इकडे. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं, आपण मनाला सांगतो की बाबा भौतिक गोष्टींकडे तू जाऊ नकोस म्हणून. पण मनाची क्वालिटी अशी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स मनाची अशी आहेत की तो मन कॉन्स्टंटली त्याला कुठे ना कुठेतरी जायला आवडतं. मनावरती कंट्रोल करणं सिम्पल नाही आहे. मग तुम्ही मनाला एका ठिकाणी जाऊ नको बोलल्यावरती मन मग कन्फ्यूज होणार, मग मी जाऊ कुठे म्हणून. मग त्याचं उत्तर त्याला नाही मिळालं तर तो स्वतःहून फाइंड आउट करेल त्यांनी कुठे जायचं. त्यापेक्षा मनाला कृष्णाकडे जा हे सांगितलं तर ऑटोमॅटिकली तो जिकडे जायला नको तिकडे जाणार तर नाहीच नाही, पण तो जिकडे जायला हवं तिकडे सुद्धा जाणार. धिस इज अ बेटर अप्रोच दॅन
अष्टांग योग. की कृष्णाकडे जा हे सांगणं किंवा मनाला भौतिक गोष्टींकडे जाऊ नको हे सांगणं, ह्या दोन कंपॅरिझनमध्ये मनाला कृष्णाकडे जा हे सांगणं इज 100 टाइम्स 100% बेटर दॅन भौतिक गोष्टींकडे जाऊ नको हे सांगणं. त्यामुळे अ, जेव्हा हा अष्टांग योग प्रॅक्टिस करतात लोक, त्यावेळी तो फक्त प्रतिबंधात्मक बनतो, मग ते रिस्ट्रिक्टिव्ह बनतो. की हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. लहान मुलाला सुद्धा जेव्हा आई वडील वाढवतात त्यावेळी लहान मूल नॅचरली, ती लहान मुलांची ती एक हीच असते, क्वालिटीच असते, ते खूप मस्ती करतात. त्यामुळे जर का आई वडिलांनी त्यांना फक्त हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको एवढंच जर सांगितलं, तर त्या मुलाला हे नाही कळणार की आपण मग काय करायला हवं. मग तो काय करतो, नवीन नवीन मार्ग शोधतो, जे त्यांनी करायला नको त्यामधले नवीन नवीन मार्ग शोधतो. मग आई वडील त्याला त्याच्यामध्येही सांगतात, नाही असं पण नाही करायचं आणि तसं पण नाही करायचं. चांगलं काय होईल जर का त्या आई वडिलांनी मुलांना सांगितलं की करायचं काय म्हणून, तर मग ऑटोमॅटिकली जे करायचं नाही ते पण बंद करतील आणि जे करायला पाहिजे ते पण करतील. त्यामुळे कृष्णावरती भक्तियोग आपल्याला लक्ष केंद्रित करायला प्रोत्साहित करतो, गाईड करतो आपल्याला. अष्टांग योग काय करतो की कृष्णावरती करा न करा दॅट इज इमटेरियल, पण भौतिकवरती करू नका असं सांगतो. पण त्यामुळे ह्याची गॅरंटी नाही की कृष्णावरती लक्ष केंद्रित होईल म्हणून. हं? त्यामुळे जर भक्ती नसली प्रोसेसमध्ये तर हा अष्टांग योग एकदम कठोर वाटतो, नकारात्मक वाटू शकतो. पण भक्ती जर का ॲड केली तर तो आकर्षक बनतो, आनंददायी बनतो तो. हं? आणि जो खरा चांगला मार्ग आहे जो, आणि जो कृष्णाने रेकमेंड केलाय तो, की हे म्हणजे मला किंवा 4 व्यक्तींना भक्तियोग आनंददायी वाटला म्हणून आम्ही भक्तियोग करतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो भक्तियोग करणं, हा प्रकार नाहीये इकडे. इकडे कृष्णाने रेकमेंड केलेलं आहे. कृष्ण बोललाय, समे भक्त युक्त तमोमत, असा भक्त मला जास्ती प्रिय आहे. 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात सांगितलेलं आहे. त्यामुळे कृष्णावरती भक्ती करणं हे कृष्णाने स्वतः रेकमेंड केलेलं आहे. व्हेरज अष्टांग योगामध्ये योगश्चित्त वृत्ती निरोधाच्या बेसिसवरती जर बघितलं तर भौतिक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू नका, पण कृष्णावरती करा हे सांगितलेलं नाहीये. आपण त्याबद्दल आपण बोललोय, तसं मी परत अगदी डीपमध्ये नाही जात. जर कृष्ण जर ध्येय नाही ठेवला तर मग हे जे आपले वेगळे वेगळे प्रकारचे योग आहेत त्यांच्यामध्ये काय तोटा आहे. ओके. तर जेव्हा ते नसतं तर वेगळे वेगळे गंभीर असे तोटे असतात. त्याच्यामध्ये खरं काय होतं की शांतता मे बी थोडी मिळू शकेल, हं? प्रकाश थोडा दिसू शकेल आपल्याला किंवा गूढ शक्ती प्राप्त होऊ शकेल, पण ते खरं ध्येय नाहीये. हां, आपल्याला ही जी मानसिक शांतता आहे ही काही काळापुरता मर्यादित आहे. ती सौभरी मुनींचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आठवतंय ना, की त्यांना भौतिक आसक्ती कमी कमी करायची होती. त्यामुळे ते पाण्याच्या खाली गेले आणि स्वतःच्या योगविद्येच्या बळावरती त्यांनी पाण्याच्या आतमध्ये अ, ध्यान केलं त्यांनी तिकडे. पण एके दिवशी त्यांचं ध्यान हे झालं, इंटरप्ट झालं त्यांचं. त्यांनी 2 माशांना संभोग करताना बघितलं. त्यामुळे त्यांची लगेच इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी पण डिसाईड केलं की नाही, मला पण लग्न करायचंय, मला पण संभोग करायचा. नंतर मग ते राजाकडे गेले आणि तो पूर्ण प्रकार झाला. त्यांच्या मुलींबरोबर लग्न केलं आणि नंतर मग एके दिवशी त्यांना आठवलं, जाणवलं की आपण अ, किती प्रगती केलेली भक्ती मार्गावरती, योग मार्गावरती, पण आपण पूर्ण केलं नाही ह्याच्यामुळे, भौतिक आसक्ती आपल्या निर्माण झाली म्हणून. तर गंमत काय आहे की जर का उद्दिष्ट फक्त भौतिक गोष्टी नकारण्याकरता ठेवला ना, तर देर इज ऑलवेज अ चान्स की आपण परत खाली उतरू. भलेही पूर्ण 100 पायऱ्या खाली नाही उतरू, पण 10 पायऱ्या तर उतरू आपण. पण जर का उद्दिष्ट कृष्णावरती ठेवलं ना, तर कृष्ण स्वतः, हं,
आपल्याला या योगाचा सराव करायला मदत करतो. त्यामुळे तो स्वतः आपला आपला हात धरतो, आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडवून आणतो ज्याच्यामध्ये आपली भक्ती वाढेल, अशा गोष्टी मुद्दामून आपल्या जीवनामधनं बाहेर काढतो ज्याच्यामुळे आपली भक्ती कमी झाली असती. आणि एक 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 पाऊल आपल्याला पुढे घेऊन येतो, त्याच्यापर्यंत घेऊन येतो. म्हणजे तुम्ही एक इमॅजिन करा की दोन मार्ग आहेत. हां, लेट से फॉर वन मोमेंट आपण अज्युम करू की दोन्ही मार्ग तितकेच डिफिकल्ट आहेत. पण जो पहिला मार्ग आहे त्याच्यावरती आपण एकटे चालतोय, आणि दुसरा मार्ग आहे त्याच्यावरती कृष्णाने आपला हात धरलेला आहे. तर आपल्याला कोणत्या मार्गावरती सिंपल पडेल चालायला? ऑब्विसली जिकडे कृष्णाने, ज्या मार्गावरती कृष्णाने आपला हात धरलेला आहे तिकडे चालणं आपल्याला सिंपल आहे, आणि तोच मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे तो. तर इकडे काय होतं, ह्या ह्या योग मार्गावरती ना आपण आपल्या मनावरती जेवढा कंट्रोल ठेवू शकतो त्याच्या बेसिसवरती आपण पुढे 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 जात असतो आपण. पण इकडे काय होतं भक्ती मार्गावरती, की आपण कृष्णावरती अवलंबलेलो असतो. की जरी आपल्या मनावरती कंट्रोल नसतो तरी सुद्धा कृष्णाचं स्मरण केल्यामुळे ग्रॅज्युअली आपण आपली लक्ष, आपली इच्छा त्या भौतिक गोष्टीपासून कमी कमी होते. त्यामुळेच ना मी आमचे एक सिनियर डिवोटी आहेत. जवळजवळ मी त्यांना जवळजवळ 2012-13 साली भेटलेलो. त्यावेळी त्यांना एक 25-30 वर्ष झालेली इस्कॉनमध्ये. खूप चांगले डिवोटी आहेत एकदम. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारलेला की प्रभूजी, तुमचं एवढे वर्ष तुम्ही इस्कॉनमध्ये आहात, कृष्णाची भक्ती केलेली आहे तुम्ही वगैरे, तर तुमच्या दृष्टीने सिंगल मोस्ट इफेक्टिव्ह असं काय आहे, म्हणून अशी एक शिकवण जर तुम्हाला द्यायची असेल टॉप मोस्ट, तर काय असेल ती? तर त्यांनी मला इतकं सुंदर छान उत्तर दिलं. ते बोलले की सचिन, ह्या भौतिक जगामध्ये तुम्ही आहात म्हटल्यावरती तुम्हाला भौतिक जगाचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावेच लागणार. तुम्हाला अशी कोणतीही व्यक्ती नाही आहे ज्याच्या आयुष्यामध्ये भौतिक प्रॉब्लेम्स नसतील किंवा नाही आहेत किंवा येणार नाहीत, असं होणारच नाही आहे. तुम्हाला, तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये असलात तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट तुम्ही सोडली नाही पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडल्या तरी चालतील, पण हरिनाम जप, हरे कृष्ण महामंत्रचा जप सोडू नका. मिनिंग, कोणत्याही अवस्थेमध्ये असा तुम्ही, कितीही फिजिकल डिफिकल्टीज असो, मेंटल डिफिकल्टीज असो, फिनान्शियल डिफिकल्टीज असो, किंवा कोणत्याही स्टेजमध्ये असा, तुम्ही तुम्ही ह्या सगळ्याच्या सगळ्या 16 माळा जप कराच करा तुम्ही, आणि ह्या केल्याच पाहिजेत. आणि ते बोलले की ह्या अशा डिफिकल्ट टाइम्स कधी ना कधीतरी पास होतीलच होतील, पण कृष्णाने तुमचा हात कधीच सोडला नसेल या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा. आणि त्यामुळे त्यालाच आपण कोरिलेट करू शकतो ह्याच्यामध्ये, की मृत्यूच्या समयी जर मला कृष्णाचं स्मरण पाहिजे तर मला आयुष्यभर इथे हे त्याचं स्मरण करायलाच पाहिजे इकडे. आणि त्याचं स्मरण करणं एवढं सिंपल नाहीये. असं जर असतं तर प्रत्येकाने केलं असतं आणि निघून गेले असते इकडनं. पण बऱ्याच जणांना ते डिफिकल्ट होतं. त्यामुळे कृष्णाची मदत कॉन्स्टंटली मागत राहणं हरे कृष्ण महामंत्रच्या जपाद्वारे हे मॅन्डेटरी बनतं आपल्याला. आणि मग आपल्याला कळून येतं की माझ्या मनावरती तेवढा कंट्रोल कधीच नव्हता. ही कृष्णाने आपल्याला मदत केली आहे म्हणून आपण भक्ती मार्गावरती पुढे जाऊ शकलो म्हणून. हे ग्रॅज्युअली कळून येतं व्यक्तीला, पण नक्कीच कळून येईल. जसं जसं तुम्ही भक्ती मार्गावरती पुढे जाल त्यावेळी तुम्हाला जाणवून येईल की आपली खरीच काही कपॅसिटी नसते. आपली काही कोणत्याही प्रकारची कॅपॅबिलिटी नाही आहे आपली, की आपण स्वतःहून भक्ती करू शकू किंवा स्वतःहून एखादी गोष्ट करू शकतो. जोपर्यंत कृष्णाची आणि वैष्णवांची मदत मिळत नाही आपल्याला, तोपर्यंत आपण एक पाऊल पुढे टाकणं सुद्धा आपल्या कॅपॅबिलिटीच्या बाहेर असतं ते. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna,